ठीक आहे, अच्छी बात आहे. तर मला सांगा, प्रत्येक माणसाच्या जीवनात 3 अवस्था असतात पहा. ठीक आहे. पहिली अवस्था असते जागृत, दुसरी असते बेशुद्ध आणि तिसरी अवस्था असते मृत्यू किंवा मृत. तर ह्या 3 अवस्था तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत ना. तर या 3 अवस्थांमधून आपण प्रवास करणार आहोत. म्हणजे यामधून तुम्हाला कसं बाहेर निघायचं मी तुम्हाला मोटिवेशन दिले पहा, लक्षात ठेवा. आता मोटिवेशन देणार. 3 अवस्था, तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये आहात हे तुम्हाला शोधायचंय, कारण सेल्फ मेकिंग खूप इम्पॉर्टन्स आहे, त्याकडे सगळ्यांना जायचं आहे. बऱ्याच जणांचा टेक्स्ट कडे फोकस असेल, मॅक्झिमम टेक्स्ट पेक्षा पण मेसेज कडे किंवा इमेज कडे ऑब्झर्व करणं खूप इम्पॉर्टंट आहे. करताय ऑब्झर्व सगळेजण? काय ऑब्झर्व करता मॅडम तुम्ही? लाइटली बट ब्राइटली कम्युनिकेशन. फास्ट. जेव्हा खाणीतून एक हिरा निघतो तेव्हा फक्त गरम असतो, तर आपण लगेच स्पर्श नाही करू शकत. तसंच आयुष्याचं आहे. आपण शॉर्टकट घेतलं तर आपल्याला खूप अडचण येते, लॉंग टर्म घेतलं तर उशीर लागेल पण सक्सेस नक्की भेटेल. इमेज वरून काहीच नाही लक्षात येत. हार्ड मौल्यवान बनण्यासाठी जावं लागतं. ओके. हा कोणत्या खाणीतूनच हिरा निघतो. ओके. हा सगळ्याला विचार कर. सगळे जर असे नाही म्हणून चालल्यावरती कसं सांग, हे तुम्ही पाहिलं नाही का? असं काही पाहिलं ना? संघर्ष करण्यासाठी जावं लागतं. येस. ओके. म्हणजे मातीत सुद्धा आपलं मातीतून सुद्धा हिरा जसा चमकतो तसं आपल्या जीवनात सुद्धा किती संघर्ष आले तरी आपण त्याच्यातून बाहेर पडून आपली जी संघर्ष केलेला आहे त्याची जर लाईफ मध्ये आपल्याला आपलं गोल अचीव करायचं असेल तर त्याच्यात जेवढे संकट येतात ते अचीव करताना ते जर आपण सहन केले तरच आपल्याला आपला हिरा भेटतो, म्हणजे आपलं गोल अचीव. ये लाइव चल रहा है, ध्यान में रखो. अगर नो से अच्छा बनता है तो नो कहो, अगर नहीं बनता है तो येस बोलायचं. आपल्याला कुणाला लावायचं स्ट्रगलला? कुणाला लावलं पाहिजे स्ट्रगलला? स्वतःला. स्ट्रगलचा अर्थ काय होतो? संघर्ष. बरोबर ना? आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय तुम्ही असे नहीं बन सकते हो. काय वाटतं तुम्हाला? स्ट्रगल कुणाला कामाला लावलं पाहिजे? स्ट्रगलला स्वतःला. स्वतः विरुद्ध स्वतः स्ट्रगल केलं पाहिजे. आपल्या जीवनाला स्ट्रगल करण्यासाठी लावलं पाहिजे, भेटू शकतो. स्ट्रगल कुणाला करायला लावलं पाहिजे? स्वतःला करायला. मॅडम साठी क्लॅपिंग करताल का? युनिक थिंग. प्रेशर दिलं त्यांनी आणि तुमच्यामधून एक हिरा बाहेर आला. सांगितले त्यांनी स्ट्रगल हे 2 पॉइंट सगळ्यात महत्त्वाचे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये, आणि ते स्ट्रगल करण्यासाठी तुम्ही कुणाला लावलं पाहिजे स्ट्रगलला? तर तो स्ट्रगल करण्यासाठी आपला सगळ्यात महत्त्वाचा 2 पॉइंट्स म्हणजे कोणते? लाईफ इज अ स्ट्रगल बिटवीन दिस टू. दोघांना स्ट्रगलला लावायचं आपल्याला. ब्रेनला लावायचंय. कसं लावणार आता सांगा बरं? कधी लावले तुम्ही स्ट्रगलला? आणि आतापर्यंत जेवढे ज्यांनी या दोघांना स्ट्रगलला लावले ते कुठे येतं? असे हिरे आहेत चमकताय. हा कधी लावले का मला स्ट्रगलला? हार्ट आणि ब्रेनला विचार करण्यासाठी लावलं होतं. हा नाही लावलं. तुम्ही दोघं अपोजिट आहेत. ओके. ब्रेनला लावलं पण हार्टला नाही. हार्टला नाही लावलं. मनाची तयारी असल्यावर बरोबर ब्रेन मन कुठे? म्हणजे आपल्या हृदयात जर हे जर असेल तर बरोबर ब्रेन. लावलेला आहे तुम्ही? ब्रेनला लावलेला आहे, अजून हार्टला नाही लावलं.
दोघांना पण. दोघांना लावलाय हा. बर ब्रेन. ब्रेनला लावलाय कुणालाच नाही लावलं हृदयाने विचार केला तर मन struggle करतं. स्ट्रगल करताय दोघांना. दोघांना लावलं दोघांना लावलं कुणालाच नाही लावलं आणि सगळ्यांना काय मिळवायचंय कसं मिळेल वाटतं का तुम्हाला मिळेल म्हणून? मिळेल प्रयत्न केल्यावर प्रयत्न केल्यानंतर चेक करा प्रयत्न करून पहा की तुम्हाला यश मिळतंय का मिळेल का नाही मिळणार. जोपर्यंत तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला जर एक हिरा बनायचं असेल ना तुम्हाला जर मजबूत बनायचं असेल ना ह्या दोन तुमच्या बॉडीचे जे पार्ट आहेत म्हणजे प्रत्येकाचे ह्या दोघांना स्ट्रगलला लावावं लागेल आणि जोपर्यंत आपण याला स्ट्रगलला लावणार नाहीये तोपर्यंत कधीच आपण यशस्वी होऊ शकत नाही. एकाला स्ट्रगलला किती जणांनी लावलंय तर स्ट्रगल कसं काय होऊ शकतं चेक करा. बॉडीचा पार्ट हार्ट चालू आहे ब्रेन बंद आहे आता कोणाला स्ट्रगलला लावणार आता होऊ शकत नाही काय होऊ शकतं का आणि तुम्ही जो विचार करताय तो विचार स्ट्रगल करतोय पण ऍक्शन मध्ये कन्वर्ट होतोय का मग आता तुमची अवस्था कोणती आहे सांगा यापैकी 2-3 अवस्था आहेत एक बेशुद्ध एक जागृत आणि तिसरी आहे मृत तर आपण कोणत्या अवस्थेमध्ये जगतोय बेशुद्ध तुम्ही जागृत आहात बेशुद्ध हा बेशुद्ध 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 आहात जागृत अवस्था ती आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही असे असले पाहिजे. तुम्हाला सांगितलं स्ट्रगल म्हणजे काय स्ट्रगलचे 2 पार्ट्स आहेत हार्ट आणि ब्रेन तर तुम्ही म्हणता नाही काय माहिती नाहीये तर म्हणजे तुम्ही बेशुद्ध आहात का साठी नाहीये ना. बेशुद्ध कोण असतं ज्याला किती उठवण्याचा प्रयत्न करा तो उठतोय का आणि मग तुम्ही कोणत्या अवस्थेमध्ये जगता आणि जर ही अवस्था बदलायची असेल तर तुम्हाला स्ट्रगलला लावावं लागेल का नाही आणि मग स्ट्रगल करणार का आणि जर करत असाल तर कसं करताय तुम्ही स्ट्रगल आता तुमच्या ब्रेनने स्ट्रगल करताय का जर करत असाल तर मग आउटपुट काय येत नाही तेवढा आणि जर आउटपुट येत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तो पण एक प्रकारचा इगो आहे बरं का लक्षात ठेवा कारण तो इगोच तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये हार्ट आणि ब्रेनला इक्वल करून देत नाहीये आणि त्याला इक्वल करायचं असेल तर मग कसं आहे तुम्ही जर ब्रेनने स्ट्रगल करताय तर कसं करताय सगळेजण सिरियसली व्हावं आता सिरियल ठेवून द्या मोबाईल ठेवून द्या खूप इम्पॉर्टंट टॉपिक वरती आपण डिस्कस करतोय आपण 7च्या आतमध्ये घरात जाणार आहोत ओके बट युनिक काहीतरी आपण त्याच्यातून डिस्कशन्स करायचे डिस्ट्रॅक्शन्स पासून जोपर्यंत तुम्ही फेस टू फेस कम्युनिकेशन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला स्ट्रगल समजणार नाही. स्ट्रगल सगळ्यांना माहिती संघर्ष सगळे करतात कोण आहे असं या जगामध्ये की तो संघर्ष करत नाहीये सगळे गेले ना मग छत्रपती शिवाजी महाराजांनी पण संघर्ष केला पण काय मिळालं त्यांना मग आपण संघर्ष करत नाहीयेत का करतोय ना हर एक व्यक्ती संघर्ष करतोय किती मोठा स्ट्रगल आहे हा करताय की नाही रात्र दिवस असं स्ट्रगल करताय असं संघर्ष करताय पण आउटपुट काय करताय का अशी मेहनत करताय का आणि जर अशी मेहनत करताय म्हणजे तुमची स्टडी लाईफ असू शकते इंटरनल लाईफ असू शकते अशा अनेक प्रकारच्या लाईफ असू शकतात त्यामध्ये तुम्ही असंच कष्ट करताय का ज्यामुळं तुम्हाला तुमचं यश मिळण्यासाठी ते स्ट्रगल काही वेळेस तुम्हाला डिस्ट्रॉय करताय असं होतंय का नाही होत हा काय मी माझ्या इंटरनल माइंडशी कम्युनिकेट करतोय तुमच्याशी पण तुम्ही ना तुमचे लुप्त जे आहेत ना सबकॉन्शियस माइंड आहे ना त्याला काय केलंय लॉक करून ठेवले तुम्ही शोच करत नाहीये तर तुम्हाला पुढे कसं जाता येईल संघर्ष यश मिळवण्यासाठीच करतो ना हो त्यामुळे ते म्हणजे अभ्यास म्हणजे आपले गोल असेल त्यासाठी करू शकतो किंवा पर्सनल लाईफ मध्ये समजा आपल्या
फायनान्शियल आपल्याला अडचण असते त्यासाठी म्हणजे फायनान्शियल गोल्स करण्यासाठी त्यासाठी संघर्ष असू शकतो ना. वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष हर एक ठिकाणी आपण संघर्ष करू शकतो. तुमचा संघर्ष कुठे चाललाय हा प्रश्न आहे, बरोबर ना. प्रत्येकाची लाईफ एक वेगवेगळी आहे. आता तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही इथं आहात ना, तुमचा विचार करा आणि तुमचा विचार केल्यानंतर तुम्ही कुठं आहात हा बाकीच्यांना कशाला विचार करायला लागतो. तुम्ही तुमचा विचार करा नाही का आता तुमचा संघर्ष कुठं चालू आहे आणि तुम्ही दाखवण्यासाठी करताय का स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी करताय. हा संघर्ष खूप महत्वाचा ठरेल. हा मॅडम इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे ना. तर आता तुमचा जो काही स्ट्रगल चालू आहे असे सगळेजण असं वाटतं का तुम्ही असं स्ट्रगल करताय तुमच्या लाईफ मध्ये. मग तुमची स्टडी लाईफ असेल अदरवाईज लाईफ असेल 24 आवर्स सगळ्यांकडे आहे. त्या 24 आवर्सचा स्ट्रगल कसा करताय. असं करताय, जर असं करताय तर मग आउटपुट किती पर्सेंट येत आहे. एवढं स्ट्रगल नाही करत. आणि जर तुम्ही तुमच्या हार्ट आणि ब्रेनला जर स्ट्रगलला लावलं नाही, तुम्हाला काय वाटतं माझ्याकडे तोच ब्रेन आहे तुमच्याकडे तोच आहे, हार्ट पण तुमच्याकडे सगळ्यांकडे सेम आहे, असं काय वेगळं वेगळं हार्ट आहे का. बरोबर. मग फक्त हे लक्षात ठेवा. पण आपण त्याला का कामाला लावत नाही. जे काही युनिक परफॉर्मर आहेत लाईफ मध्ये खूप सक्सेसफुल आहेत, लाईफ मध्ये खूप लीडर्स आहेत, त्यांच्याकडे पण इक्वल तेच आहे, आपल्याकडे पण तेच इक्वल आहे. तेही लहानपणापासून त्याही अवस्थेमधून गेलेले आहेत, पण ते बेशुद्ध नाही, ते जागृत आहेत. आपण का बेशुद्ध आहोत. टार्गेट आहे पण कधी कधी ब्रेन काम करत नाही, मग ते असं विचलित होतं, दुसऱ्या दिशेला जातं. असं म्हणजे बाहेरच्या वातावरणात म्हणा किंवा आपणच असं जास्त बाहेरचा विचार करतो, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय, असं होऊ शकतं ना. असं होऊ शकतं. पण मला एक सांगा ना, तुम्ही तुमच्या मनाच्या अधीन आहात की मन तुमच्या अधीन आहे. आणि मग मनाच्या जर अधीन असेल तर मन आणि हार्ट आणि ब्रेनचं काही रिलेशनच नाहीये. कुठं रिलेशन मॅच होतंय का. मन माइंड हा आपल्या बॉडीचा पार्ट नाहीये, लक्षात ठेवा. हे कॅल्क्युलेशन सगळ्यांच्या माइंड मध्ये फिक्स करा, सबकॉन्शियस माइंड मध्ये फिक्स करा. अंतर्मनामध्ये तुम्ही दाखवून द्या मन हे आपल्या शरीराचा पार्ट नाहीये. आणि तुम्ही जे मनावरती लावून घेताय किंवा मनाबरोबर तुम्ही कम्युनिकेशन करताय जे तुमच्या शरीराचा पार्टच नाहीये. आणि तुम्ही त्याच्याशी काय कम्युनिकेशन. आता मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज आहेत का. त्यांनी काय केलंय कसं केलंय काय माहितीये का आपल्याला. पण तरी आपल्या त्यांच्यामध्ये एक प्रेरणा आहे. आणि ती प्रेरणा कोण सांगते. तुमचा ब्रेन सांगतो की हार्ट सांगतोय. ब्रेन सांगताय इमोशन. तर तुम्ही जास्तीत जास्त कुणाचं ऐकायला पाहिजे. मन हे कसं भावनेच्या अधीन असतं आणि ब्रेन असतो ना तो म्हणजे कसं म्हणतो समंजसपणा असतो ना, मॅच्युरिटी ब्रेनने जास्त असते. कारण की आपण मनाच्या आधी काहीतरी करायला गेलो ब्रेन म्हणतो हे चुकीचं आहे, तू चुकीच्या मार्गाने चालतेस असं म्हणतो ना कधी कधी. चुकीचं गोल्डन स्टेटमेंट लक्षात ठेवा. तुमचं मन हा इमोशन कधीच नाही, ते विचलित आहे. तुम्ही घोडागाडी पाहिली का. तुम्ही ते लगाम असतो त्याला कोण आहे. लगाम कोण आहे. तुमचं मन आहे पा. तुम्ही जसं त्याला तुम्ही लगाम लावता त्यानुसार तुम्ही आहे. तो जो आहे ना, जो घोडा आहे ना, तो पण जीव आहे. तुम्ही जसं त्याला पळवता तसा तो पळणार आहे. मग निगेटिव्ह असो किंवा पॉझिटिव्ह असो, याच्यामध्ये कुठे इमोशन्स आहेत. इमोशन येणारच नाहीत ना त्याच्यामध्ये. म्हणजे आपले विचार तुमचे फिलिंग कसं काय येतील त्याच्यामध्ये. आता रात्री तुम्हाला रात्री 1 वाजता जर समजा जागा आली तर काय करणार. तुमचं मन काय सांगतंय. शांत झालेलं असतं. आणि तुम्हाला त्या सिच्युएशन मध्ये इंटरनल प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला कुठेतरी बाथरूमला जायचं आहे. मग काय करणार. खूप अंधार आहे आणि तुम्ही सगळ्यांना प्रयत्न करता उठायचं पण कुणीच उठत नाहीये. आणि आतापर्यंत किती ऐकत आलेला त्याचा कधी विचारही नाही केला. एवढं आपण ऐकलेलं आहे पण तुम्ही त्याला एक्झिक्यूट किती करताय काहीच दिसत नाही. बेशुद्ध अवस्था आहे. कोणती अवस्था आहे. तुम्ही जर एवढ्या वर्षापासून एवढं ऐकलं आहे, एवढं वाचलं आहे, तरी अजून तुम्ही बेशुद्ध अवस्थेमध्ये जगत असाल
तर तुमची इच्छाशक्ती कुठे काम करते? शक्तीचे 3 प्रकार आहेत. कोणते? तर इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. तुम्ही कोणत्या शक्तीवर काम करताय? कोणत्या शक्तीवर काम करताय तुम्ही? इच्छा कोणतेच नाही, सगळेजण तुम्ही ज्ञानाचा वापरच करत नाही. आणि क्रिया तर सोडूनच द्या. क्रिया म्हणजे ऍक्शन. आणि तुम्हाला सगळ्यांना काय मिळवायचे? सक्सेस मिळवायचे. कसं काय मिळू शकतं सांगा? खरंच ज्याची इच्छा आहे ना, एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला. इच्छा पा कशी दिसते तुम्हाला? ज्वलंत असली पाहिजे. आणि ती ज्वलंत इच्छा कशी आहे ते सांगतो तुम्हाला. 2 लवर्स असतात पा, आणि त्या दोघांमध्ये एवढे इमोशन्स असतात. आणि त्यानंतर लक्षात ठेवा, ओके, आर यू रेडी ना? येस. तर मला काय सांगायचे, त्या स्टोरीकडे तुम्ही फोकस करताल आणि त्या स्टोरी मधून मी तुमची डिझायर दाखवते बरं का, लक्षात ठेवा. पण इच्छाशक्ती दाखवत नाही, तर त्याला फायर डिझायर म्हणतात. फायर डिझायर म्हणजे काय? ज्वलंत आगीसारखी तुमच्यामध्ये असणारी जी शक्ती आहे, त्या शक्तीला कसं प्रवृत्त करायला पाहिजे मी ते दाखवतोय. तर ते दोघं असे प्रेम करत असतात आणि ते दोघं प्रेम करतात. त्यांच्यामध्ये काही गोष्टी खटकतात आणि खटकल्यानंतर तो काय करतो? अमेरिकेला निघून जातो, बरोबर. आणि तिला समजतं. आणि तिला समजल्यानंतर ती घरातून ज्या सिच्युएशन्स मध्ये आहे त्या सिच्युएशन मध्ये एअरपोर्टला काय करते? पळत जात असते पा. आणि एक कार्यक्रम चालू असतो पा, आध्यात्मिक कार्यक्रम चालू असतो. आणि जे काय म्हणतात ब्राह्मण असतात ना, ते ब्राह्मण ते वेद वगैरे बोलत असतात. आणि ते मंदिरासमोर कार्यक्रम चालू असतो. वेद वगैरे बोलत असताना ती मुलगी पण त्याच दिशेने, तिला कुठं माहिती काय चाललंय, तर तिची इच्छा काय आहे? मला त्याला थांबवायचं आहे. काय करायचं आहे? थांबवायचं आहे. आणि त्या इच्छामध्ये ती जी धावत होती, त्या धावता धावता त्या ब्राह्मणाचे काय म्हणतात त्याला, ते काय म्हणतात? नाही, वेद नाही, ते अंगावरती काय घेतात? ते सोहळं, बरोबर. ते सोहळं घेऊन तिच्या पायामध्ये गुंतून ती गेली. तिला माहिती होतं का ते सोहळे की तो वेद बोलताय? काहीच नाही. त्यानंतर लक्षात ठेवा, ब्राह्मण काय झाला? स्थिर झाला का अस्थिर झाला असेल? अस्थिर झाला. जो वेद बोलणारा ब्राह्मण पण काय झाला? त्या इच्छाच्या अगेन्स्ट अस्थिर झाला. आणि अस्थिर झाल्यानंतर आता त्या मुलीचे स्पीड लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपल्या घरच्यावरती कोणतं एखादं संकट येऊ द्या आणि तुम्ही जेवता ताटावरून उठा, तुम्हाला काहीच वाटणार नाही. तुमचं लक्ष काय आहे? मला माझ्या आईला भेटायचं आहे, माझ्या वडिलांना मला भेटायचं. काय प्रॉब्लेम झाला? तुम्ही हातातले सगळे कामं टाकून तुमच्या अंगामध्ये एवढी ऊर्जा कुठून येते? तुमचं अंग थरथर कापत असतं. त्यावेळेस ते बंद का होतं? ती इच्छाशक्ती एवढी प्रबळ का बनते? कारण तुमच्या इमोशन्स काय झालेले असतात माहितीये का? तुमच्या हर्टशी कनेक्ट झालेले असतात. तुम्हाला तेवढं स्पीड मिळतं. आणि ते स्पीड एवढं मिळतं की तुमच्या रोडला कोण गाडी आहे, काय प्रवास चालू आहे, काहीच माहिती नाही. पण तुम्हाला वाट 100% मिळते. असं कधी अनुभवलंय का तुम्ही? अनुभवलं नसेल तर अनुभव 100% मिळणार आहे सगळ्यांना. हा प्रत्येकाच्या लाईफ मधून एक इच्छाला फायर डिझायरकडे घेऊन जाण्याचा प्रवास प्रत्येकाच्या लाईफ मध्ये येतो, म्हणजे येतो, लक्षात ठेवा. आणि तो आल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून समजणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा, तो मुलगा गेला, तिथं गेल्यानंतर तो गेल्यानंतर ती परत पाठीमागे आली. आता तिची नर्वस सिस्टीम काय झाली? नॉर्मल झाली. इच्छाशक्ती काय झाली? नॉर्मल झाली. इच्छाशक्ती कमजोर झाल्यानंतर तुम्ही तिला काही बोला, काही समजते का? काही समजणार नाही. आणि रिटर्न तिथं आल्यानंतर तोपर्यंत ह्या महाराजांनी अख्खी कॉलनी गोळा केली. ही मुलगी नक्की कोणत्या आईने हिला जन्म घातलेला आहे? आता ते सांगायचं नाही, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कसल्या शिवाय देतात, काय देतात, बरोबर. अख्खी कॉलनी गोळा झाली. आणि त्याच्यात एक कोणतरी हुशार असतोच की ह्या व्यक्तीची मुलगी होती, ती पळाली. मग सगळेजण गोळा झाले. त्यानंतर ती परत रिटर्न आली. बाबा खूप सिरियसली मी काहीतरी सांगतोय, त्याच्यावरती तुम्हाला बोध घेता आला पाहिजे. ज्यावेळेस ती रिटर्न आल्यानंतर
तिला थांबवलं. तू मूर्ख आहे का, मी वेद बोलत होतो, हा तू माझं सोहळं घेऊन गेलीस. तिला माहिती होतं का? काहीच माहिती नव्हतं. तुम्हाला काय वाटतं अशी सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये जर आली तर तुम्ही त्या ब्राह्मणाला काय उत्तर देऊ शकता? आपण उत्तरच देऊ शकत नाही कारण की ती चूक आपली आहे ना. बरं, पण ही चूक तुम्हाला माहितच नाही ना. भावनेच्या भरात झालेली चूक आहे. येस, तुमच्या हार्ट्स इमोशनने ही चूक केलेली आहे आणि तुमचं लक्ष इच्छा काय होती? जो जातोय त्याला थांबवायची आहे आणि ते थांबू शकली नाही तर ती इच्छा परत रिटर्न आली. जाताना ज्वलंत आगीसारखे कशी विमानासारखे ज्वलंत आग होती, तिने कसलाही विचार न करता तिथपर्यंत धावत गेली. तुम्हाला माहिती ना, अशा वेळेस तुमच्या टू व्हीलर काय फोर व्हीलर पण स्पीड नसेल तेवढं स्पीड असतं पा, त्याला म्हणतात फायर डिझायर. बरोबर. आणि ती डिझायर मात्र तिथून येताना काय एकदम स्लो मोशन मध्ये आली असेल. काय वाटतं तुम्हाला? सर चुकी तिच्याकडून जाणून बुजून झाली किंवा तिने हटून जरी केली असती तरी चुकी तिच्याकडूनच झाली. मग पण आता अख्खी कॉलनी गोळा केली ना मॅडम तुम्ही. आता तुम्हाला खूप मोठं पनिशमेंट काय खूप काहीतरी बोलताय. तुमच्या आईवडिलांना त्यांनी बांधून ठेवलंय. अशा चांगल्या सोहळ्यामध्ये तिने ते काय म्हणतात त्याच्यामध्ये आपशकून झाला असं सांगताय. तर अशा वेळेस तुम्ही काय करणार? माफी मागून त्यांना नाही समजत ना. लक्षात ठेवा, काही लोक जे इगोवाले असतात ना, इगोवाले, त्यांना माफी हा प्रकार नसतो माहिती. काय केलं असेल लक्षात ठेवा, काय सांगितलं असेल, कधी विचार केले असं? कधी तुमची फायर डिझायर चेक करा. अशी परिस्थिती आल्यानंतर चेक करा. तर लक्षात ठेवा, सांगायचंय तुम्हाला मला याच्यातून असं काहीतरी, जर तुमचं लक्ष तुमच्या वेदावरती होतं, तुमचं लक्ष त्या भक्तीच्या मार्गावर होतं, तर त्या ब्राह्मणाला त्याच्या सोहळ्याकडे का लक्ष गेलं? जर हिचंही लक्ष त्याला थांबवणे ही इच्छा होती आणि याचंही लक्ष त्या भगवंताच्या वेदाकडे होतं, तर याचं लक्ष विचलित का झालं? इच्छाशक्ती. तर अशा मजबूर इच्छाशक्तीला जर तुम्ही रोज घेऊन प्रवास करणार असाल तर तुम्ही कुठं पोहोचणार आहात? कारण तुम्हाला रोज लोक असे बोलणार आहेत. तिचं लक्ष जर तेवढं वेद होतं, तिला कोण काय बोलतंय काही घेणं देणं नाही. पण शेवट येताना तिच्या ज्यावेळेस लक्षात ठेवा आईवडिलांना टच होते, हर्ट्स होतंय, त्यावेळेस तिच्या शब्दात एकच वाक्य निघलं. काय? जर माझी इच्छा माझ्या प्रियकराला भेटणं ही माझी इच्छा होती आणि ती इच्छा ज्वलंत होती, तर तुमचंही त्या वेदावरती, तुम्ही जर एक भक्त होतात तर तुमच्या देवावरती एवढी इच्छाशक्ती का नव्हती? तुम्ही विचलित का झाले? तसं तुम्हालाही तुमच्या लाईफ मध्ये अनेक जण विचलित करणार आहेत. तुम्ही का विचलित होताय? याला जास्त मार्क मिळाले, त्याला कमी मिळाले, शेजारी काय म्हणतोय, बाकी सगळे काही कुणीतरी काहीतरी बोलताय, तुम्ही का मनाला लागून घेताय? आणि जर लागून घेताय तर तुमच्या मनाला कधी लागतही नाही, तुमच्या शरीरालाच लागतंय ना. मग असे जर प्रकरण तुमच्या लाईफ मध्ये जर घडणार असेल तर आपण बेशुद्ध अवस्थेत असल्यासारखं जगत नाहीये का? कुठे जागृत, कुठे आहेत का जागृत? शोधा तुमच्यातला गड. तुमची इच्छाशक्ती कधी ज्वलंत होते? ज्यावेळेस तुमचा प्रसंग येतो, त्याची फायर डिझायर तयार होते आणि त्यानंतर परत आलात की तुम्ही तुमच्या नॉर्मल डिझायर मध्ये राहता. आणि जर अशा इच्छाशक्तीला जर तुम्ही रोज घेऊन प्रवास करत असाल तर तुम्ही सगळेजण बेशुद्ध आहात. अजून तुम्हाला जागृत होण्याची गरज आहे आणि जागृत होणारा एकच रूल आहे, हार्ट आणि ब्रेनला तुम्हाला इक्वल करावं लागेल. नाहीतर मग लक्षात ठेवा, इथून पाठीमागची लाईफ इथपर्यंत आलेली आहे आणि इथून पुढची लाईफ कितीपर्यंत आहे कुणालाच माहिती नाही. आणि जर खरंच जगायचं असेल तर तुम्हाला जागृत होऊनच जगावं लागेल. नाहीतर रोज तुम्हाला संकट आहे आणि ते संकट कधीच कमी होणार नाही. तुम्हाला ठरवायचं आहे तुमच्या इच्छेला कसं घेऊन जायचं आहे. कॉन्शियस माइंड कडे घेऊन जायचंय की सबकॉन्शियस माइंड कडे घेऊन जायचंय? आणि सबकॉन्शियस माइंड हा डीप म्हणजे खोलवरती असतो का? लक्षात ठेवा. आणि तुम्ही तर ह्या वरती केसांचाच विचार करताय, आतमध्ये अजून पोहोचलेच नाहीये. तुम्ही तेल कशाला लावताय? केसांनाच लावताय, बरोबर. फेअर अँड लवली चेहऱ्याला लावताय, तुम्ही म्हणता हे क्लीन झालं पाहिजे. क्लीन तर आतून व्हायला पाहिजे ना.
आणि कशाचा विचार करताय तुम्ही सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचलेच नाहीत लॉंग टर्म ऑफ द